बाप्पांसाठी मी बनवले आज मोदक. आणि खरं तर मला बनवायचे होते उकडीचे मोदक, पण उकडीचे मोदक करण्यासाठी मला तांदळाचं पीठ काही मिळालं नाही. मग म्हटलं असो, भावना महत्त्वाची आहे. तर जसं होईल तसं, पण मोदक तर बाप्पांना 21 मी आज देणारच देणार. म्हणजे गणपती बाप्पा ज्या दिवशी येणार होते त्याच दिवशी मला खरं तर त्यांच्यासाठी मोदक बनवायचे होते. तर सर्वात प्रथम सगळ्यांना गणपती बाप्पांच्या आगमनाच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा. आणि सगळे हेल्दी हॅप्पी राहो हीच मी बाप्पाचरणी प्रार्थना करते. तर मध्यंतरी माझी तब्येत खूप खराब चालली होती आणि खरं तर अजून पण थोडं म्हणजे चालूच आहे खराब. पण असं मी बाप्पांजवळ म्हटले होते की माझं जे काही रिपोर्ट्स आहे ते जरा व्यवस्थित म्हणजे चांगले येवोत, की जेणेकरून मला जी भीती आहे मनामध्ये ती नसावी. आता मग मी ते सगळं बाप्पांवरती सोडून दिलेलं आहे. पण मी त्यांना 21 मोदक पहिल्याच दिवशी त्यांच्या आगमनाच्या दिवशी मी त्यांना म्हणजे प्रसादात देईल असं मी ठरवलं होतं. आम्ही काही गणपती वगैरे काही म्हणजे बसवत नाही घरामध्ये. म्हणजे अजूनपर्यंत तर नाही, पुढे बघूया, पण सध्या तरी नाही. पण म्हटलं चला, माझ्या मुलीने सुंदर अशी बाप्पांची मूर्ती तयार केली होती क्लेपासून. तर म्हटलं चला, तर तिची इच्छा आहे तर आपण घरात छोटीशी पूजा करू. मग छोटंसं आम्ही घरच्या घरीच असं सेलिब्रेशन केलं बाप्पाच्या आगमनाचं. आणि छान फुलं वगैरे आणले होते आणि मस्त असे मोदक बनवले, पण ते फ्राईड बनवले मी. मग म्हटलं चला, आता उकडीचे मोदकचं नंतर कधी बनवूया, पण म्हटलं आता जे ठरवलं ते तर करूया. मग मस्त असे सुंदर हे फ्राईड मोदक बनवले आणि इतके टेस्टी झाले होते ना ते. कारण सारण जे होतं ते मोदक जसं आपण उकडीच्या बनवतो तसंच होतं आणि डिक्टो एकदम म्हणजे टेस्ट तसंच येत होतं. माझे मिस्टर पहिल्यांदा बोलले, खूप छान मोदक झाले म्हणे, खरंच हे उकडीचे असते तर अजून म्हणजे छान वाटले असते. पण ठीक आहे, मी आता डबल ट्राय करणार आहे. माझं पहिल्याच अटेम्प्टमध्ये खूप छान झाले. आणि म्हणतो ना, मने भावे बनवलं तर ते किती त्याच्यात काही कमी पडलं तरी ते चांगलंच बनतं. तसेच माझे मोदक पण खूप छान झाले. तर मी बाप्पाला हेच प्रार्थना करते की माझे हेल्थचा प्रॉब्लेम चालू आहे, लवकर नीट करो आणि चांगले माझे रिपोर्ट्स हो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.